विष्णूचं 26वे नाव आहे शर्वहा. शृणाती संहार समये संहरती संहारयति इति सकलाः प्रजाः इति शर्वहा. शृणाती म्हणजे मारतो किंवा नाश करतो. संहार समये म्हणजे प्रलयाच्या वेळेला. संहरती म्हणजे नाहीसा करतो, नाश करतो. संहारयती संहार करतो. जे काही अस्तित्वात आहे त्या सगळ्यांचा असा तो शर्वहा. याचाच दुसरा अर्थ असाही सांगितला जातो की त्याच्या भक्तांना जो नेहमी शुभ गोष्टी देतो असा तो शर्वहा. ओम शर्वाय नमः. विष्णूचं 27वे नाव आहे शिव. निस्त्रैगुण्यतया शुद्धत्वात् शिवहा. निस्त्रैगुण्यतया म्हणजे तिन्ही गुणांपासून मुक्त. शुद्धत्वात् स्वतःच्या शुद्धतेमुळे जो तिन्ही गुणांच्या पलीकडे असतो तो शिव. स ब्रह्मा स शिवहा. जे ब्रह्म आहे तोच शिव आहे. ओम शिवाय नमः. विष्णूचं 28वे नाव आहे स्थाणुः. स्थिरत्वात् स्थाणुः. जे फॉर्म असतं, जे हलवता येत नाही त्याला स्थाणुः असं म्हणतात. विष्णू जो स्थायी आहे, अचल आहे, स्थिर आहे आणि हेच तो सत्यच आहे की जे दृढ आणि गतिहीन रूपाने आपल्या पवित्रतेच्या मर्यादेमध्ये सतत स्थापित असतं असा तो स्थाणुः. ओम स्थाणवे नमः. 29वे नाव आहे भूतादिः. भूतानां आदिकारणत्वात् भूतादिः. सर्व सृष्टीचं जे आदिकारण आहे, पहिलं मूळ कारण आहे तो भूतादी. म्हणजे ज्या पंचमहाभूतांपासनं सगळी निर्मिती होते त्या सगळ्यांचं मूळ कारण असलेला असा भूतादिः. ओम भूतादये नमः. विष्णूचं 30वे नाव आहे निधिः अव्ययः. प्रलयकाले अस्मिन् सर्वं निधीयते इति निधिः. प्रलयकाळी सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये पुढील निर्मितीपर्यंत त्याच्यामध्ये त्या विलीन होतात असा, पुढील सृजनापर्यंत असा हा बहुमूल्य खजिना ज्याच्यामध्ये असतो, जो अव्यय असतो, अपरिवर्तनीय असतो असा जो तो विष्णू, तो अव्यय निधिः किंवा निधिरव्ययः. ओम निधने व्ययाय नमः.